काय काय बोललीस तू? मी म्हणाले एखादी गोष्ट आवडली, भावली, किती हृदयात कोरावी, कायमची. हे तू मला खरंच? हा बाबा, आलात तुम्ही बाहेर? हा बोल, हा बोल, बाहेरच आलो, बोल ना. नक्की? हा बोल, आलोय बाहेर. तुम्हाला इथे यावं लागेल. काय रे बाबा, सहजच ना? हो बाबा, मी व्यवस्थित आहे. काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना? नाही म्हणजे प्रॉब्लेम म्हटलं तर आहे किंवा म्हटलं तर नाही सुद्धा. काय प्रेमात वगैरे पडलेस की काय? हो बाबा हो. म्हणजे काय झालं माहितीये का, बापू साहेबांची मुलगी मीरा खूप छान गाणं गाते. मग मीही तिला असं दाखवलं की मी देखील गाण्यात रमतो. तीही माझ्यात रमायला लागली आणि रूपांतर मैत्रीमध्ये झालं. आणि मग ती माझ्या प्रेमात पडली. येस बाबा, आय मीन लव्ह. काय झालं? काय उघडा बंब मी झालोय. लाज तुम्हाला कशाला वाटते? जा 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 जा, जाऊन सांगा, जा चुगली करा, जा. साहेबांना झपाटलंय, आवारात उघडे होऊन फेऱ्या मारताय. जा 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 जा, चाल. अरे काय चाललंय? काय प्रेमात कोण पडलंय? आनंद कुणाला झालाय? व्हॉट डेअरिंग वाजवण ना. लगे रहो शाबास. मागे देखो ना पागल. येडा कुठला? ए वासू, एक मिनिट इकडे. काय 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 काय? हा कोण आहे? हा कोण आहे म्हणजे माळी आहे. माळी आहे. काय करतो तू? काय करतो म्हणजे पाणी मारतोय. पाणी कशाला मारतो? हिरवळीवर. हिरवळीवर पाणी मारतो? अच्छा, म्हणजे हिरवळीवर पाणी मारलं की हिरवळी ताजी राहते. आणि तिसऱ्याचं नाव आहे ना चू पासून सुरू व्हायचं. तो डायरेक्ट चायनातच गेला. वासू अण्णा, नुकीच अंघोळ करून आलेली दिसतीये. हिरवळीवर पाणी मारलं की कसं सौंदर्य कसं खुलून दिसत नाही? वासू, अरे वासू, वळवळ नाही हिरवळ. काय झालं? ओ बाबा, तिने मला नालायक, खरकट, बेशरम, बाहेर ये तू आधी. अगं काय केला तू? शिट, तुला बाहेर ये म्हटलं ना. काय तू बाहेर ये. पण मम्मा, तो बाहेर ये. रोहन बाहेर ये. बघू काय झालं. बघू पण मी आतमध्ये आंघोळ करत होते आणि चेहऱ्यावरचा साबण धुवून समोर पाहिलं तर हा हलकट. काय झालं? हलकट दारावर उभा राहून मला आंघोळ करताना बघत होता.
बाथरूम मध्ये बाहेर ये म्हटलं ना. हो आंघोळ करत असताना. हो 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 मम्मा I can't bear all this. मम्मा अगं आई रे बाहेर रे मम्मा प्लीज प्लीज दिस इज लिमिट. प्लीज चल इथून आपण नाही राहू शकत इकडे. प्लीज प्लीज मम्मा अगं कसं आरडाओरडा हे बघा हे बघा तुम्ही तिला कशाला शांत करताय. तिची काही चूक नसताना तुम्ही तिला कशाला शांत करताय. चूक आहे ती आमच्या गाढवाची. हा या थराला गेला तो. रोहन रोहन इकडे. हे बघा उगाच बोंबलू नका. मी मुद्दामून घुसलो नाहीये. अहो दरवाजा बंद ठेवून हिला आंघोळ करता येत नाही का. अरे पण तू चुकून आत गेलास ना. मग ती आंघोळ करते हे दिसल्यानंतर तुला चटकन बाहेर यायला काय झालं. हा नालायक कुठला. अगं आंघोळीला गेली होतीस मग दाराला कडी का नीट लावून घेतली नाही. मम्मा मी व्यवस्थित कडी लावली होती. बिलीव्ह मी व्यवस्थित लावली होतीस मग दरवाजा उघडला कसा. मला काय माहिती कसा उघडला. सगळे मला ब्लेम करतात. माझी चूक आहे ना सगळी. मी मुद्दाम उघडा ठेवला होता दरवाजा. मी तुला आधी सांगत होते की इथे राहायला नको येऊया म्हणून. मम्मा प्लीज शांत. अहो 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 केवढा तुम्ही कशाला आहात तिला दारेवर धरताय. मुळात तिची काहीही चूक नसताना आता आमच्या नालायक कार्ट्याला अक्कल नको का. बरं मी काय म्हणतो माहिती का. मला काहीही म्हणायचं नाहीये. हा पुन्हा सांगतो काही एक म्हणायचं नाहीये. मला काही एक बोलायचं नाहीये. एवढा आकाश कोसळल्यासारखं बोंबलायला काय झालं. काय झालं ते विचारा तुमच्या लाडक्या मुलाला. माझ्या मुलाला भलते चलते आरोप करायचे नाही सांगून ठेवते. केवढ्या दुरून दरवाजा उडा ठेवला म्हणून तो आत घुसला. काहीतरीच करा मी. मम्मा मम्मा हे काय बोलतायत. अशी आहे का ग मम्मा मी. अगं तिला काय दोष देते. दोष तुझ्या कार्ट्याचा आहे. नाही दोष त्याचाही नाही. दोष असला तर तो त्याच्या वयाचा आहे. तरुण मुलगी आंघोळ करताना दिसली तर काही डळे मिटून घेणार. तुम्ही अजूनही या वयात मिटक्या मला ती हलकट मॅगझिन्स बघता की नाही. तो तर तरुण आहे. ह्या वयात त्याला हे अशा गोष्टीचं आकर्षण वाटतंच. बस झाला बाबा. हे वेळापत्रक बघा. त्यानुसार मी बाथरूम मध्ये गेलो. हात लावल्यावर दरवाजा उघडला. त्यात माझी काय चूक आहे. घड्याळ बघा. खरंय. हे बघ मृदुला हे जे काही घडलं त्याला 10 मिनिटं होऊन गेलेली आहेत. अगं तो त्याच्या वेळेतच होता. हो हे बघ कदाचित तुझ्याकडनं कडी नीट लागली गेलेली नसेल. कडी लावलीच नाही. हे बघ असं सुद्धा घडू शकतं. असं घडू शकते का. असंच घडलंय. मी एक सांगू का. ते घड्याळ ते 15 मिनिटं पुढे. हो हे बघ मृदुला जे काही घडलंय ना ते सगळं चुकून घडलंय. त्याचा एवढा भाऊ करू नकोस तू. तेच म्हणते मी. मृदुला मृदुला अगं ऐकून तरी घे माझं. प्लीज मृदुला ऐकून घे. हॅलो कोण आहे. बोला धमधने बाई काय आहे. हा हा मी सांगते मोहनला उद्याच बोलावून घेते. होकार कळवा हा आमच्याकडून. पण कॅश कॅश 15 लाख ऍडव्हान्स मध्ये पाहिजे. मी बोलवतेच उद्या. बरोबर बरं.